मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्या कोणता डाव टाकणार आहे. तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली. काल आपण पाहिलं की जानकी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते आणि मागून अवंतिका येऊन तिला मिठी मारते आणि अवंतिका विचारते, वहिनी हे काय डब्बा? जानकी म्हणते, हो तुझ्या दादांसाठी. आणि अवंतिका म्हणते, काल बोलले का ते तुमच्याशी? काही बोलणं झालं की नाही त्यावर? आणि जानकी म्हणते, नाही ग, अजून ते पण रागातच आहेत. आणि अवंतिका म्हणते, आता तुम्ही डबा घेऊन जाताय ना, मग त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्या, नीट समजावून सांगा. आणि परत ऐश्वर्या त्यांचं बोलणं खिडकी बाहेरून सगळं उभं राहून ऐकत असते. ती मनाशीच म्हणते, आता तुम्ही बघाच ह्या राम लक्ष्मणला मी कसं वेगळं करणार आहे. ह्यांचीच भांडणं लावून या जानकीला कशी मी घराबाहेर काढणार आहे. आणि मैत्रिणी बघा आता तिचा डाव काय आहे की बॉस म्हणून सौमित्रला उभं करणार आहे. पण मला एक समजत नाही, ऋषिकेशच्या वेळी जे केलं ते केलं, त्याचा तो सावत्र आहे म्हणून त्याने प्रॉपर्टीसाठी केलं किंवा त्याच्या वाट्याला फक्त देवाराच आला म्हणून त्याने हे केलं, हे जरी बघणाऱ्याला गावकऱ्याला समजून थोडंसं पचलं, पण सौमित्रचं काय, तो असा का करेल हे काही पचनी पडत नाही आहे. बघा आता विश्वास ठेवायचा का कसा करायचा, तर मला तर काही पटत नाही आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्कीच सांगा. आणि इकडे सौमित्र आई शेरूकडे पोहोचलेले असतात. आई त्यांना म्हणतात, मालतीबाई बरं झालं हो तुम्ही आलात. त्यांची चौकशी करत असतात, म्हणजे कसं आहे गावाकडचं वातावरण वगैरे, तुमची तब्येत कशी, असं त्यांचं बोलणं चालू असतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या की सौमित्र आई त्यांना म्हणतात, ते एक साडीचा बॉक्स काढून देतात आणि म्हणतात, मालतीताई ही साडी खास तुमच्यासाठी आहे आणि काही वाळवणाचं पण सामान आहे, आमच्या जानकीने आवर्जून पाठवलंय तुमच्यासाठी. त्यावर त्या म्हणतात, हो बाई तुमची सून छान आहे, नशिबान आहात तुम्ही, तुम्हाला जानकीसारखी सून मिळाली. पण काय हो, तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण आपल्या लेकीला पण असं काहीतरी शिकवावं म्हणून? मग आई म्हणतात, 3 भावात 1 बहीण खूप लाडाची आहे. आम्ही तिला कधीच घरातलं काम लावले नाही, पण ती बाहेरची कामं खूप छान करते. हां, तुमच्या पॉलिसीचं काम तिने नाही का करून दिलं, एकदम क्लिअर करून दिलं ना. तुम्हाला वाटत असेल मी आहे म्हणून बोलते, तिची बाजू घेते, पण तसं नाही. हां, मी अधूनमधून येते ना तिच्याकडे, सगळं घर स्वच्छ असतं. आणि मालतीबाई म्हणतात, जानकीचं कसं तुमचं सगळं व्यवस्थित करते, तुम्ही सांगायच्या अगोदर तिचं सगळं तयार झालेलं असतं. आणि मुख्य म्हणजे तिचा चेहरा एकदम प्रसन्न असतो, ती कधी तुमच्या शब्दाबाहेर जात नाही. आणि त्यावर सुमित्र आई म्हणतात, तुम्ही असं का म्हणताय, आमची शेरू आहे ना, काही सून म्हणून कुठं कमी पडते का ती? आणि आता बघा ह्या शेरूच्या सासूबाई हिंडून फिरून येतात शेरूच्या बाळावर आणि म्हणतात, हिची कुस अजून उजली नाहीये ना, तुमच्या घरात कसं तुमची नात आहे ओवी, आम्हालाही वाटतं आमचं पण नातवंड असावं, आजी आजी करत पळत यावं माझ्याजवळ, मी त्याच्या हातावर लिमलेटाच्या गोळ्या ठेवाव्यात. हे ऐकून मात्र आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि त्यांचा चेहरा पडतो. आई म्हणते, होईल हो होईल, आपण सगळे शेरूच्या बाळाची वाट पाहतोय. मग मालतीबाई म्हणतात, हो हो, आम्ही धीर धरूनच आहोत आणि सगळं देवावर सोडले, त्यालाच माहिती आता तो कधी बाळाचं तोंड दाखवणार आहे तो. आणि तोपर्यंत बाई मी इथून हलणार नाहीये, त्यानंतर मात्र मी मरायला मोकळे. आता तुम्ही आलाच आहात तर समजावा तुमच्या लेकीला, बघा ऐकते का, तर आमचं तर काही ऐकतच नाही. आणि शेरू बिचारी गप्प असते, तिला खूप वाईट वाटत असतं की तिच्यासमोर तिच्या आईचा अपमान होतोय आणि ती काहीच बोलू शकत नाही. ती स्वतःला खूप असं कमकुवत फील करत असते. त्यानंतर विक्रांत मध्येच विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, अगं आई असं काय करतेस, इतक्या लांबून तुझ्यासाठी त्या तुला भेटायला आल्या, त्यांना चहा पाणी सरबत काही विचारशील की नाही? आणि त्यावर आई म्हणतात, नाही नाही, मला खरंच काही नको. आता मालतीताई ते आहेत म्हटल्यावर आमच्या भेटीगाठी होतच राहणार आहेत, येते हा मी, असं म्हणून आई उठते. आणि मालतीताई म्हणतात, अहो तुमच्या मुलीने पाणी आणले, ते तरी पिऊन जा. आई म्हणते, नको नको. आणि आई शेरूकडे पाहते आणि आईला मनात वाटत असतं, काय बाई खास्ट आहे, माझ्या शेरूचे नुसते हाल हाल केलेत. आणि आई 4-5 पावलंच पुढं जातात, तोच ते आवाज देतात आणि म्हणतात, रस्त्यात एखादं मंदिर आढळलं तर बघा, नवस बोला देवाला आमच्या घरामध्ये पण पाळणं हलवू दे म्हणून. बिचाऱ्या आई डोळे भरून शेरूकडे पाहत असतात. आई नुसती मान हलवतात आणि तिथून पुढे निघून जातात. इकडे ऐश्वर्या कोण्या जागेवर आली काय माहिती, गाईचा गोठा आहे म्हणावं तर कसले तरी बॉक्सेस पण दिसत आहेत, बाजूला गवत आहे, हिला शेण माहिती नाही आणि गोठा कोण्या जागेवर आली काही अंदाज लागत नाहीये. कलरचे लाईट चालू आहेत, असं वाटतंय लाईटिंग वगैरे असते, वेगवेगळे कलरचे लाईट तिच्या चेहऱ्यावर पडतायत. बघू तिथं दूध काढायला आली आहे की चारा टाकायला आली आहे. तिने काय केलंय मैत्रिणीनं, एका बोर्डावर तिने एक फोटो लावलेत, गाण्याचा संपवत ऋषिकेश आणि सौमित्र.
तिचा प्लॅन आहे की सौमित्राला बॉस म्हणून ऋषिकेश पुढे तिला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी तिला कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालणार आहे. ती एक उलन घेते. उलन म्हणजे ते आपण जे स्वेटर वगैरे विणतो ते, आणि ऋषिकेशच्या फोटोजवळ बांधते. तोच दोरा घेऊन गण्याच्या फोटोजवळ बांधते आणि म्हणते गण्या ऋषिकेशला सांगेल की तो संपत बॉसला भेटायला येणार आहे. जेव्हा संपत सौमित्राला भेटेल तेव्हा गण्या फोटो काढेल आणि ते फोटो ऋषिकेशला पाठवेल. मग सिद्ध होईल बॉस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सौमित्रच आहे. काय मैत्रिणी, तुम्हाला पटतंय का हे? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे संपत सौमित्राला फोन करून बोलून घेतो आणि संपत सौमित्रापुढे उभा राहतो. सौमित्र विचारतो, तुम्ही कोण? मग संपत सांगतो, अहो वकील साहेब, मीच तर तुम्हाला फोन केला ना प्रॉपर्टीसाठी माझी केस घ्या म्हणून. आणि सौमित्र म्हणतो, प्रॉपर्टीचं आहे तर मग ऑफिसमध्ये यायचं होतं ना, इथे रस्त्यावर का बोलवले? आणि तुम्ही मला एक सांगा, असे लपून छपून आल्यासारखे का वाटतंय? त्यावर संपत म्हणतो, ह्या मुळशी गावात मी माझ्या पैशाने एक प्लॉट घेतलेला आहे. त्यावर माझ्या चुलत्याची नजर आहे. मी काय करू? मला सांगा ना, मला तुमची मदत हवी. आणि सौमित्र म्हणतो, अहो मग पोलीस कंप्लेंट करायची ना. आणि संपत म्हणतो, नाही करू शकत, भावकीचा मामला आहे त्यामुळे तेही नाही करू शकत. त्यावर सौमित्र म्हणतो, तुमच्याकडे प्रॉपर्टीचे ओरिजिनल कागदपत्र आहेत का? आणि संपत म्हणतो, हो साहेब, माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. आणि सौमित्र म्हणतो, काळजी करू नका, मग तुमची बाजू खरी असेल ना तर तुम्हाला काही होणार नाही. आणि तेवढ्यात संपत खिशात हात घालतो आणि 500 रुपयाचा बंडल तो सौमित्राच्या हातात ठेवतो. तोपर्यंत हा गण्या लांबून त्यांचे फोटो घेत असतो. आणि सौमित्र म्हणतो, हे पैसे आताच नको आहेत, तुम्ही ते पेपर्स घेऊन ऑफिसमध्ये या, मग बघू आपण फीसचं काय आहे ते. आणि तो संपत पैसे घेऊन खिशात ठेवतो. आणि गण्या लगेच ऋषिकेशला फोन लावतो आणि म्हणतो, अहो दादा, तो बॉस एका माणसाला भेटायला येणार आहे. मी त्याचे काही फोटो पण पाठवलेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि माझा मोबाईल काही व्यवस्थित नसल्यामुळे फोटो काही चांगले निघाले नाहीत. आणि ऋषिकेश म्हणतो, कुठे भेटणार आहे ते? आणि गण्या म्हणतो, इथेच बाजारपेठेत. ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, तू त्यांच्यावर नजर ठेव, मी लगेच पोहोचतो. आणि बघा मैत्रिणी, हा ऋषिकेश सयाजीच्या माणसावर विश्वास ठेवतोय. किती मूर्ख म्हणावा हा. आणि त्याला माहिती पण आहे हा गण्या म्हणजे सयाजीचा माणूस आहे. असो, बघू आपण काय काय होणार आहे ते. आणि ऋषिकेश गडबडीत उठतो आणि त्याला कारण बॉसला पकडायचं असतं. पाहतो तर काय, समोर जानकी डबा घेऊन उभी असते आणि म्हणते, तुम्ही जेवण घ्या बरं, चला मी तुमच्यासाठी जेवण आणले, तुमच्या आवडीचा डबा घेऊन आली. कांद्याची पात आहे, ज्वारीची भाकरी आणि ठेचा, दही, कांदा आधी खाऊन घ्या आणि मग जा. आणि ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, मला जाऊ दे, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. पण जानकी हट्ट करत असते आणि ऋषिकेश तिच्यावर ओरडतो. जानकी म्हणते, एरवी तर मला फोन करून म्हणता की मला हे हवंय ते हवंय, मग आज स्वतःहून घेऊन आले तर आता मात्र. आणि ऋषिकेशला आता प्रचंड राग येतो आणि तो तिला खूप जोराचा ओरडतो आणि तो तिथून निघून जातो. जानकीला वाईट वाटतं आणि ती म्हणते, हे असं कधीच करत नाहीत, पण आजकाल ह्यांचं काय चाललंय मला काही कळेना झाले, हे बघायला पाहिजे असं म्हणते. आणि ती पण त्याच्या मागे आटून जाते. इकडे शरू तिच्या रूममध्ये खिडकीजवळ विचार करत बसलेली असते आणि विक्रांत ज्यूसचा ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो, शरू, मला माहिती आहे तू नाराज आहेस, ओरड तू माझ्यावर, मला काय बोलायचं ते बोल, पण आधी हा ज्यूस पिऊन घे, सकाळपासून काहीच नाहीये तुझ्या पोटामध्ये, उपाशी आहेस तू. त्यावर शरू म्हणते, नको, माझं पोट भरलंय, तुझ्या आईचे टोमणे आणि बोलणं ऐकून मला भूक नाहीये, आणि भूक लागली ना तर मग मी तुला सांगेल, तू घेऊन ये तुझ्या आईला परत. विक्रांत, अरे तुला कळतंय का माझी आई कशी आली होती आणि काय झालं? तिचा अपमान केला तुझ्या आईने, किती बोलल्या ते ऐकून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. माहिती, ती बिचारी गप्प होती फक्त माझ्यासाठी. मूल होत नाही म्हणून एवढं धिंगाणा घालायची काय गरज आहे रे? हे काय आपण मुद्दाम करतोय का? मला माहिती आहे ना, आपल्याला पण त्याची गरज आहे, दवाखान्यात आपण ट्रीटमेंट घेतोय ना. विक्रांत म्हणतो, मला कळतंय ग सगळं, असं नको ना करू, राग करू नकोस, मी बोलतो आईशी. आणि शरू म्हणते, बोल, तू बोल त्यांच्याशी. आणि विक्रांत म्हणतो, बरं, हा ज्यूस घे, थंड होतोय. आणि शरू त्याच्याकडे पाहते आणि परत म्हणतो, अगं गरम होतंय, घे. आता कशी बशी त्याची ती समजूत काढतो आणि त्याला ज्यूस पाजवतो. आणि इकडे ऋषिकेश पोचलेला असतो. इकडे तिकडे पाहतो पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही. मनात विचार करतो, मला तर उशीर झाला नाही ना. गेला वाटतो तो निघून. आणि ऑटोमधून जानकी उतरते आणि ऋषिकेशला आवाज देते. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी तू इथे का आलीस? आणि जानकी म्हणते, एवढ्या घाई तुम्ही कुठे गेलात म्हणून ही पाहायला मी आली, मला सांगा ना, माझ्याशी बोला तुम्ही, काय झालं आहे तर. आणि ऋषिकेश म्हणतो, मला फोन आला होता, आपल्या नानांचा किडनॅपर इथे कोणाला तरी भेटायला येणार होता. आणि जानकी म्हणते, मला सांगा ना, कदाचित मी तुमची काही मदत करू शकेल. जानकी म्हणते, अहो आम्हाला फक्त एवढंच वाटतं का तुम्ही कोणत्या अडचणीत सापडू नये, आम्हाला वाटतंय. आणि सौमित्र भाऊजी तर वकील आहेत हे तरी लक्षात आहे का? भाऊ नाही, एक वकील म्हणून तरी त्यांची मदत घ्या. आणि ऋषिकेश म्हणतो, मला कोणाचीही काही मदत घ्यायची नाही आणि मला कोणाला काही सांगायचं नाहीये.
नाण्याच्या किडनॅपरला मला शोधायचं आहे, बस हाच माझा उद्देश आहे. आणि तेवढ्यामध्ये सौमित्र पण तिथं येतो. पण त्याने कोट काढून ठेवलेला असतो, पांढरा शर्ट असतो. सौमित्र म्हणतो, अरे दादा वहिनी तुम्ही इथे? त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू इथे कशाला आलायस? आणि ऋषिकेशला वाटतं ह्याला जानकीने बोलून घेतलं आहे आणि ऋषिकेशला आणखीनच राग येतो. सौमित्र म्हणतो, माझी क्लायंट मीटिंग होती. आणि सौमित्र त्याला विचारतो, पण ऋषिकेश काही न बोलता गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो. सौमित्र जानकीला म्हणतो, काय ग काय झालं ह्याला, असा का करतोय हा? आणि जानकी म्हणते, काय माहिती, मला तर काहीच कळत नाही. आणि इथे कशाला आला होता? त्यावर जानकी म्हणते, तो बॉस आला होता इथे म्हणून तो कोणाला तरी भेटणार होता. आणि सौमित्र म्हणतो, अगं वहिनी कसं शक्य आहे सांग बरं, इथं अशा मोकळ्या जागेवर किडनॅपर भेटतात का? आणि कसा भेटेल तो? त्याला त्याच्या जीवाची भीती नाहीये का? पोलीस त्याचा शोध करतायत ना, मग दादा का पडतोय मध्ये? मला त्याची खूप काळजी वाटते. मग इकडे ऐश्वर्या संपतला भेटते आणि विचारते, काम व्यवस्थित केलंयस ना? त्यावर संपत म्हणतो, हो ताई काम व्यवस्थित केलंय, पण ऐशूताई मी पकडलो तर जाणार नाही ना, कारण त्या सौमित्राने प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बोलवलं आहे, ते कुठून आणू मी आता? आणि ऐश्वर्या म्हणते, मी सगळं मॅनेज करते, तू काही काळजी करू नकोस. मग सयाजीचा माझ्या घरासाठी, तिचं वाक्य तो पूर्ण करूही देत नाही. तोच ऋषिकेश म्हणतो, माझं घर म्हणत असतेस आणि सगळं घरासाठी म्हणून तुझा हट्ट पूर्ण करून घेतेस. मी माझ्या बापाच्या किडनॅपरला शोधते, त्यामुळे मला कोणाला काही सांगायचं नाही. आणि जानकी म्हणते, तुम्हाला कोणी फसवलं असेल, तेवढ्या मोकळ्या जागेत तो माणूस कसा येईल? ऋषिकेश म्हणतो, मी मूर्ख आहे का? त्याचा आवाज ऐकून ओवी तिथे येते आणि म्हणते, तुम्ही भांडताय का? आणि जानकी बळचच हसते आणि म्हणते, नाही ग, तुला का असं वाटतंय? आम्ही डिस्कस करतोय. त्यावर ओवी म्हणते, मग जरा तुमचं डिस्कशन हळू करा ना, मी घाबरले ना. आणि जानकी ओवीला घेऊन आईकडे जाते. नानाच्या रूममध्ये नाना काहीतरी पेपर की पुस्तक काहीतरी वाचत बसलेले असतात. आणि हे त्रिकूट, आपण ह्यांचं नाव त्रिकूट नौटंकी ठेवूया, चालेल ना? आजी, सारंग आणि ऐश्वर्या. आजी म्हणते, असे डायलॉग बोला, तसे डायलॉग बोला, असे ॲक्टिंग करा, तसे ॲक्टिंग करा, जमेल ना तुम्हाला? आणि ऐश्वर्या सारंगला धरते आणि बाजूला करते आणि आजीला म्हणते, अहो परफेक्ट ॲक्टिंग जमेल. सारंगने तर काय मस्त मरण्याची ॲक्टिंग केली होती आणि माझं तर काय, मी एकदम परफेक्ट आहे त्या गोष्टीमध्ये. तुम्ही बोला, तुम्ही तुमचं काय करणार आहात? तुम्हाला जमणार आहे का? नाना तिथे जवळच बसलेले असतात, ह्यांचा आवाज नानाला जात नसेल का? असो, ही ऐश्वर्या असं म्हणते आणि आजीला नानाच्या रूममध्ये लोटून देते. आजी डायरेक्ट नानाच्या समोर जातात आणि आजी रागात म्हणते, काय गो, लाज वाटते का? लाज? आणि नाना म्हणतात, काय बोललात सासूबाई? आजी म्हणते, तुम्हाला नाही हो. आणि नाना म्हणतात, झाली नाटकं सुरू? आणि आजी म्हणते, आधी माझा डायलॉग तर होऊ दे. त्यावर ऐश्वर्या आजीला खुणवते आणि मग आजी म्हणते, माफी मागा, माफी, क्षमा मागा, नाक घासा. नाना नुसतं बघत असतात आणि आजी म्हणते, ज्या नानासाहेबांनी एवढ्या मोठ्या मनाने आजी हात करून बोलत असतात, तो हात ऐश्वर्याला लागतो आणि पुढे म्हणतात, एवढ्या मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलंय ना, लाज बाळगा रे जरा, माफी मागा, क्षमा मागा, घासा नाक, चला चला आगे चलो आगे चलो. आणि ऐश्वर्या लगे एवढंसं तोंड करून पदर पांघरून नानाच्या पायाजवळ बसते आणि म्हणते, नाना मला माफ करा, मी ज्या चुका केल्यात ना त्या चुकांसाठी मी मनापासून माफी मागते. मी इथून पुढे एक आदर्श सुनासारखी वागेल आणि नाना मला माफ करावं. आजी सारंगला म्हणते, ए गुंड्या, तू का खांबासारखा उभा आहे, चल माफी माग. आणि सारंग पण नानाच्या पायाजवळ येतो आणि म्हणतो, नाना माझं चुकलं, मला माफ करा, यांना पण माफ करा, पण हे आजपासून आदर्श सुनासारखं वागेल, आजपासून नाही आत्तापासूनच. आणि सारंग म्हणतो, नाना आम्हाला माफ करा, जेव्हाही तुम्ही कधी रूमच्या बाहेर पडाल ना, तेव्हा आम्ही सगळ्यांशी चांगलंच वागू, तेव्हा नाना आम्हाला माफ करा. आणि इकडे आजी गुंड्याची आणि गुंडीची पप्पी घेतात आणि म्हणते, शानी ग माझी गुंडी, शाना ग माझा गुंडा. आणि नानासाहेब तुम्ही पण असंच काहीतरी म्हणा ना, त्या दोघांना बोला ना. आणि नाना गप्प असतात, एक नाही दोन नाही, मग राहून म्हणतात, झालं तुमचं सासूबाई, झालं का आता? झालं असेल तर निघा. आणि आजी म्हणतात, म्हणजे तुम्ही या दोघांना मोठ्या मनाने माफ केले, क्षमा केली का? पण नाना काहीच बोलत नाहीत. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ऋषिकेश नानाला तो फोटो दाखवतो आणि विचारतो, नाना हाच तो माणूस होता का? त्यावर नाना म्हणतात, हो हो हाच तो माणूस होता. आणि ऋषिकेश म्हणतो, तो काळा कोट घातलेला बॉस आहे याचा. आणि जानकी सौमित्राला म्हणते, मी ऋषिकेशला समजावते, तुम्ही काळजी करू नका. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. तर मग असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच चॅनल आपलं सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात.